कार्यक्रमात जमलेल्या सर्व अतिथी मंडळीच्या मी माझ्या शाळेतल्या सर्व जणांतर्फे स्वागत करतो। आपण सर्वजण इथे जमलात त्याबद्दल आपले आभार। मी आज आपल्या समोर इस्लाम धर्माचे शिकवणी याबद्दल 2 शब्द बोलू इच्छितो। अल्लाह आपले पवित्र कुराण सूरा निसा आयत नंबर 1 मध्ये म्हणतो की हे मानवांनो, आपले पालनकर्त्याचे भय बाळगा, ज्याने तुम्हाला एकच जीवापासून निर्माण केला आणि त्याच्यापासून त्याचा जोडीदार निर्माण केले आणि त्या दोघांपासून अनेक पुरुष आणि या पसरवल्या। या शिकवणीने इस्लाम अशी शिकवण देतो की ज्याने एका आदर्श समाजाची स्थापना होऊ शकते। इस्लाम समाज मानव जातीला एकाच आणि स्त्री पुरुषाची संतान ठरवतो, ज्यात वंशवर्ण संस्कृती भौगोलिकतेच्या आधारावर तो कोणाचाही श्रेष्ठता प्रदान करीत नाही, अशी तुझी लेखित नाही। ममता अशी की गुलामांनाही अजान देण्याची संधी दिली। न्याय असा की शासकालाही सामान्य नागरिकांप्रमाणे न्यायालयात उभे केले। प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपले अंतिम प्रवचनात आपले अनुयायांना संबोधताना स्पष्टपणे म्हणाले होते, कोण्या गोऱ्यांना, कोण्या काळ्यावर, कोण्या काळ्याला, कोण्या अरबाला, कोण्या अरबेतराला, कोण्या अरबावर कसलेही श्रेष्ठता नाही। मुस्नद अहमद 22978। आधुनिक युगातील स्वतंत्र, समता व बंधुता ही त्रिसूत्री पैगंबरांनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ठामपणे मांडली। एवढेच नव्हे तर ते स्पष्टपणे माशाअल्लाह माशाअल्लाह।